अगदी गेल्या 2-3 महिन्यांपूर्वी सारा जग एका वेगळ्याच व्यापार युद्धाच्या समीप पोहोचलं होतं। हे युद्ध पेटलं होतं ते दोन महाशक्तींमध्ये, दोन मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये, अर्थात अमेरिका आणि चीनमध्ये। एकमेकांवर अव्वाच्या सव्वा टॅरिफ लावून अखेर दोघांनी आपापल्या तलवारी म्यान केल्या आणि व्यापार वाटाघाटींना सुरुवात केली। त्यामुळे चीनच्या आघाडीवर थोडेसे स्वस्थ झालेले ट्रम्प हे इतर देशांच्या मागे हात धुवून लागले। मात्र आता पुन्हा एकदा चीनने त्यांचं टेन्शन वाढवलंय। काय नेमकं कारण आहे? चीनने असं काय केलं की थेट अमेरिकी अध्यक्ष चीनमध्ये जाऊन बोलणी करणार आहेत? दोघांमध्ये पुन्हा समिट होणार की पुन्हा व्यापार युद्ध पेटणार? पाहूया एक रिपोर्ट। अमेरिका चीन पुन्हा आमने सामने। चीनने वाढवलं ट्रम्प यांचं टेन्शन। ट्रम्प थेट जिनपिंग यांची भेट घेणार। ट्रम्प यांनी बुधवारी घोषणा केली ते पुढील महिन्यात चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना भेटणार आहेत आणि या भेटीचं कारण आहे ते म्हणजे सोयाबीन। कारण चीनने अमेरिकेकडून सोयाबीन खरेदी करणं थांबवलंय। या वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकेनं चीनवर भरमसाठ टॅरिफ लावलं। ट्रम्प यांनी चीनी मालावर 145% आयात शुल्क लावलं, तर जिनपिंग यांनी त्याला प्रति टॅरिफमधूनच उत्तर दिलं। मे महिन्यात दोन्ही देशांमध्ये वाटाघाटी झाल्या आणि परिस्थिती काहीशी निवळली। त्यानंतर अमेरिकेनं 30%वर टॅरिफ आणला, तर एकूण 55% टॅरिफ ठेवला। चीनकडूनही अमेरिकन सोयाबीनवर 20% अतिरिक्त कर कायम ठेवण्यात आला। चीनच्या या निर्बंधांमुळे अमेरिकन शेतकऱ्यांनी त्यांची सर्वात मोठी बाजारपेठ गमावली असा इशारा अमेरिकन सोयाबीन असोसिएशनने ऑगस्टमध्ये दिला होता। तर ब्राझील आणि अर्जेंटिना यांनी अमेरिकेची जागा घेतल्यानंही अमेरिकन शेतकरी चिंतेत सापडला। याच मुद्द्यावरून चीन अमेरिका यांच्यात पुन्हा एक तिढा निर्माण झालाय। ट्रम्प यांनी चीन केवळ वाटाघाटी सुलभ करण्यासाठी सोयाबीन खरेदी रोखत असल्याचा आरोप केलाय। ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रूथ सोशल अकाउंटवरून याबाबत अमेरिकेची भूमिका स्पष्ट केली आहे। चीनने सोयाबीन खरेदी रोखल्यामुळे आपल्या देशातील शेतकऱ्यांचं नुकसान होतंय। चीनने केवळ वाटाघाटी रोखण्यासाठी, भावासंदर्भात तडजोड करण्यासाठीच खरेदी थांबवली आहे। आम्ही आजवर टॅरिफमधून जी कमाई केली आहे त्यातील रक्कम आमच्या शेतकऱ्यांना देऊ। मी कधीच शेतकऱ्यांना निराश करणार नाही। बायडन यांनी चीनचा करार पूर्ण केला नाही, त्यामुळे आपल्याला नुकसान झेलावं लागलं। या कराराअंतर्गत चीनी लोकांना आपलं सोयाबीन खरेदी करायचं होतं, जे काही डॉलरच्या घरात होतं, मात्र ते झालं नाही। आता मात्र सारं ठीक होईल। आपला प्रत्येक शेतकरी देशभक्त आहे। मी पुढील 4 आठवड्यांमध्ये चीनमध्ये जातोय। तिथे मी अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी चर्चा करणार आहे। या चर्चेत सोयाबीन हाच महत्त्वाचा मुद्दा असणार आहे, असं आश्वासन ट्रम्प यांनी दिलंय। खरं म्हणजे 2020 मध्ये ट्रम्प आणि चीन यांच्यात एका कराराची सुरुवात करण्यात आली होती। या कराराअंतर्गत चीनने अमेरिकेकडून सोयाबीन, कॉर्न, गहू आणि मांस यासारखी मोठ्या प्रमाणात कृषी उत्पादनं खरेदी करण्याचं आश्वासन दिलं होतं। अमेरिकन शेतकऱ्यांना फायदा व्हावा आणि दोन्ही देशांमधील व्यापार संतुलन राखावं यासाठी हा करार होता। मात्र बायडन प्रशासनानं हा करार अंमलात आणण्याचा प्रयत्नही केला नाही, असा दावा ट्रम्प यांनी केला। काही दिवसांपूर्वीच अमेरिका चीनमध्ये टिकटॉकवर एक मोठा करार झाला आणि टिकटॉकची मालकी अमेरिकेकडे गेली। त्यामुळे चीन आता सोयाबीनच्या बाबतीत माघार घेतो का? आता ट्रम्प यांनी सांगितल्याप्रमाणे ट्रम्प जिनपिंग यांच्या भेटीत सोयाबीनवर काय चर्चा होते? चीन माघार घेतो की टिकटॉकची भरपाई करण्यासाठी काही बार्गेनिंग करतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी। यानंतर